सकाळपासूनच उपनगरातून आंदोलक पुन्हा एकदा सीएसएमटी स्थानकात एकत्र यायला सुरुवात झाली आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, तर आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे। आंदोलक ढोल ताशांच्या तालावर सकाळपासूनच नाचताना पाहायला मिळत आहेत। तसंच जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवतानाही दिसत आहेत। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सकाळची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी तर केली जाते, यासोबतच जरांगे पाटील यांना पाठिंबा देखील सातत्याने या ठिकाणी दर्शवला जातोय। ढोलाच्या तालावर काही वेळापूर्वीच या ठिकाणी डान्स देखील सुरू असल्याचं आपण पाहिलं होतं। प्रत्येक आंदोलक जो आहे तो कोणत्याही परिस्थितीत या आझाद मैदानातून आम्ही बाहेर जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजीची ही दृश्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातले आपण पाहतोय। एकीकडे हे सर्व मोठ्या संख्येने आंदोलक आहेत, तर दुसरीकडे देखील लोकल्सनं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येणाऱ्यांची संख्या जी आहे ती आता हळूहळू वाढताना आपल्याला दिसत आहे। अजूनही संपूर्णपणे आंदोलक जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जोरदार घोषणाबाजीची ही सध्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही माघार घेणार नाहीये आणि मनोज जरांगे यांचा पाठिंबा आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी घोषणाबाजीच्या माध्यमातून सांगण्यात येत असल्याचं आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश पुदावले, एबीपी माझा, मुंबई। मागच्या 4 दिवसांपासून इथंच आहे, काय म्हणणं? समाज एवढा आलेला आहे, मराठा समाज, त्या समाजाची गैरसोय हो म्हणून हॉटेल बंद केले होते, लाईट बंद करतायत। आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही आमचा हक्क मागतोय, आम्ही दुसरं काही कोणाचं काही मागत नाही, तरी पण सरकार आम्हाला ते आमचा हक्क देत नाही। सरकारच्या मनात आहे काय नेमकं? आरक्षण भेटावं, कारण की सर्वांना आरक्षणाची गरज आहे आणि आमच्या आता युवा पिढींना फार गरज आहे, कारण की आपले जे ओपनवालेचे आहेत ते मराठा आहेत, त्यांना 90% जरी पडलो तर तो घरी असतो आणि दुसरे 40% पडले तर तो ऑफिसर असतो। ही महत्त्वाचा विषय आहे हा। आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही गावाकडे। चंद्रकांत पाटील यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे। चंद्रकांत पाटील काही बोलतात, त्यांना फक्त राजकीय असं बोलून काहीतरी दाखवायचं असतंय, पण असं नाहीच की राजकीयचा याचा हेतूच नाहीये, फक्त आमचा आर्थिक आहे आणि नोकरीविषयक आहे। हां, जे काय ते जरांगे पाटील बोलतील राईट सांगताय। हे नेते आमचे काही पण बोलतात, यांना हे म्हणजे काही नाही, यांना खुर्ची प्यारी, यांना यांची आमदारकी प्यारी, मंत्रीपद प्यार, काहीतरी बोलायचं ना। मराठ्याशी काही घेणं देणं नाही या लोकांना।